तुम लोग को इतना हेल्प कर रहे हैं क्योंकि तुम लोग तुम्हारा मनमानी कर रहा है। उसको बुलाओ, उसको बुलाओ। उसने नहीं किया तुम लोग को, तुम्हारा कौन कॉन्ट्रैक्टर है उसके इधर आना पड़ेगा। तुम लोग को बहुत हेल्प किया, नहीं किया क्या? भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर त्याने जर केला नाही तर त्यांना मनसे स्टाईल धडा शिकवला जाईल। नेरळ कळंब रस्त्याचे काम गेले काही महिने सुरू आहे, मात्र हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। रेप्लान इन्फ्रा प्रोजेक्ट या ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू आहे, तर काम करताना रस्त्याच्या बाजूला नव्याने आरसीसीचे कठडे बांधण्यात आले आहेत। रात्री हे काम करून सकाळी त्यावर माती टाकली जाते। पाण्याचा पत्ता नसल्याने हे काम नक्की कसे दर्जेदार असा प्रश्न निर्माण झाला आहे। नुकत्याच या ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे नेरळ विद्याभवन शाळेच्या पाण्याचे पाईप तुटले गेले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली होती। तर इतरही काही गावांच्या पाण्याच्या पाईपलाईन कंपनीकडून तुटल्या आहेत, त्यावर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। कोट्यवधी रुपयांचे हे रस्त्याचे काम असून होणारा कॉन्क्रीट रस्ता हा उत्तम दर्जाचा व्हावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत असताना कंपनीकडून मात्र या अपेक्षेला छेद मिळत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे कंपनीच्या या कामावर मनसेचे तालुका प्रमुख यशवंत भवारे हे आक्रमक झाले आहेत। कामात हलगर्जीपणा करून नागरिकांना त्रासच देत असाल तर मनसे स्टाईलने धडा शिकवू अशी तंबी भवारे यांनी दिली। तेव्हा आता रेप्लान इन्फ्रा ही ठेकेदार कंपनी आपल्या कामात सुधारणा करते की विद्यार्थ्यांपाठोपाठ आता मनसेलाही रस्त्यावर उतरावं लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भरपूर वर्षातून नेरळ कळंब राज्यमार्गाचं काम चालू आहे आणि हे काम इतक्या संथ गतीने चालू आहे आणि जे काम करणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे कुठल्या कामाचं कुठलं नियोजन नाहीये आणि हा जो रस्ता आहे हा अनेक कालापासून रखडलेला आहे। त्याचं काम कुठे चालू झालेलं आहे आता आणि तो काम कुठेतरी चांगल्या प्रकारे झालं पाहिजे ही प्रत्येक नागरिकाची मनापासून इच्छा आहे। आणि ह्या राज्यमार्गावर त्यांनी एवढा सगळा रस्ता खोदून ठेवलाय, त्या रस्त्यावर एवढी धूळ आहे की आता लोकांनी किती दिवस ही धूळ खायची। आणि हा रस्त्याचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं चालू आहे। जे दोन्ही साईडला डिवायडरचं काम चालू आहे ते काम इतके निकृष्ट दर्जाचं आहे ते त्या काम झाल्यानंतर ते एकही दिवस पाणी मारत नाहीयेत आणि त्याच्यावर डायरेक्ट ते माती टाकून बुजून घेत आहेत। मग या कामावर कोणाचं अंकुश आहे का, प्रशासनाचं काही लक्ष आहे का, किंवा स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांचंही काही लक्ष नाही किंवा ते त्यांची मनमानी करतायत तर त्यांचं काही यांना पाठबळ आहे म्हणून ते करतायत। मग हे काम कसं काय चांगलं होईल त्याच्याकडे लक्ष देणार आहे का नाही प्रशासन। आणि हे रस्त्याचे काम चालू असताना जे लाईन आहेत त्या पाहत नाही आणि त्या तोडल्यानंतर त्यांच्याकडे त्याचं नियोजन पण नाही, त्या कुठला प्लंबर पण त्यांच्याकडे नाहीये। ते एक पाईप तोडल्यानंतर 10-12 दिवस लावतात ते जोडायला, त्याच्यामुळे सगळ्यांना त्रास होतो। आणि याच्यानंतर आम्ही त्यांना भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला, याच्यानंतर त्याने जर केला नाही तर त्यांना मनसे स्टाईल धडा शिकवला जाईल।